व उपक्रम अनुभव कथन कार्यक्रमामध्ये मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो. मी डॉक्टर विशाल ढाकरे. माझे MBBS MD पर्यंत शिक्षण झालेले असून माझा स्वतःचा खाजगी वैद्यकीय व्यवसाय आहे. सेवांकुर प्रदेश उपक्रम प्रमुख म्हणून माझ्याकडे सध्या दायित्व आहे. फेब्रुवारी 2020 मध्ये झारखंड बिशुनपूर येथून एक सप्ताह देश के नाम हा उपक्रम नुकताच संपलेला असताना 300 वैद्यकीय विद्यार्थी परतल्यानंतर आपापल्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये अनुभव कथनाचे विविध सत्र तसेच इतर कार्यक्रमांची रेलचेल तसेच व्यक्तिमत्व विकास शिबिर 2020 यासाठीच्या बैठकांचे सत्र चालू असताना 24 मार्च 2020 ला संपूर्ण देशामध्ये लॉकडाऊन घोषित झाले. प्रत्येकाने त्याच्या स्वतःच्या आयुष्यात कधीही न बघितलेली कोरोना विषाणूबद्दलची अभूतपूर्व समस्या आणि त्यापासून बचाव करण्यासाठी एकूणच नवीन प्रकारची सामाजिक व प्रशासकीय रचना. प्रत्यक्ष कोरोना आजार भलेही शहरात, गावात किंवा आपल्या कॉलनी वा घरात शिरलेला नसला तरी लॉकडाऊनच्या अभूतपूर्व निर्णयांमुळे कोणती समस्या समोर येईल याचे सुद्धा अनुमान लावणे कठीण होते. या दरम्यान सुरुवातीचे कडक निर्बंधांचे काही आठवडे गेल्यानंतर कोरोना ही समस्या एकूणच आरोग्य विषयाशी प्रत्यक्ष निगडीत असल्याने सेवांकुर तर्फे या आपत्तीमध्ये आपण काही योगदान देऊ शकू का यासाठी सुरुवातीला पहिली बैठक झाली, जेथे कोरोना बद्दल सुद्धा एकूणच तज्ञांना आणि PPE किट, मास्कचा तुटवडा, वैयक्तिक सुरक्षा तसेच दळणवळण, भोजन व्यवस्था इत्यादींबद्दल विविध अडचणी असताना, घरातून बाहेर न पडण्याचे नियम असताना मी या अभूतपूर्व संकटात इतरांच्या मदतीसाठी स्वतःचा जीव धोक्यात टाकून सहभागी व्हावे की न व्हावे इथपासून तर या आपत्तीचे इष्ट आपत्तीमध्ये रूपांतर करून या आपत्तीमध्ये इतर आयाम जोडून सोबत सेवांकुरच्या विद्यार्थ्यांना घेऊन विविध प्रकारचे सेवा कार्य आणि आपले संघटनात्मक कार्य विस्तार करण्यात सेवांकुरला यश मिळाले आहे. कोरोना काळातील सेवांकुरचा 1 वर्षाचा प्रवास आणि अनुभव कथन कार्यक्रमासाठी आज प्रमुख अतिथी म्हणून आपल्यासाठी लाभलेले आहेत माननीय भैयाजी जोशी. सर्वप्रथम मी माननीय भैयाजी यांचे सेवांकुर तर्फे स्वागत करतो. आदरणीय श्री सुरेश उपाख्य भैयाजी जोशी. आदरणीय भैयाजी मूळ इंदोरचे राहणारे. पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर 1975 पासून पूर्णवेळ संघाचे प्रचारक म्हणून त्यांचे जीवन आहे. बरीच वर्षे त्यांनी महाराष्ट्रात विविध जबाबदाऱ्या सांभाळल्यात. 1998 ते 2003 अखिल भारतीय सेवा प्रमुख, 2003 ते 2009 सह सरकार्यवाह, तर 2009 ते 2021 त्यांनी माननीय सरकार्यवाह म्हणून जबाबदारी सांभाळली. 1998 ते 2021च्या या प्रदीर्घ कालावधीमध्ये संपूर्ण भारतभर सविस्तर प्रवास आणि विदेशात सुद्धा हिंदू संघटन कार्याकरता त्यांचा नियमित प्रवास असतो. सध्या अखिल भारतीय कार्यकारिणीचे सदस्य ही जबाबदारी निर्वहन करीत आहेत. आजच्या कार्यक्रमाची मी थोडक्यात रूपरेषा आपल्या समोर ठेवतो. सुरुवातीला सेवांकुरची प्रस्तावना करण्यासाठी डॉक्टर नितीन गादेवाड सर आपल्या समोर येतील. त्यानंतर 8 विद्यार्थी, विद्यार्थिनी व काही डॉक्टर्स आपले अनुभव कथन करतील. त्यानंतर माननीय भैयाजी यांचे मार्गदर्शन होईल व शांती मंत्रानंतर कार्यक्रम संपेल. तर मी डॉक्टर नितीन गादेवाड सर यांना सेवांकुर बद्दल प्रस्तावना सादर करण्यासाठी निमंत्रित करतो. डॉक्टर नितीन सर. नमस्कार. डॉक्टर नितीन शिवाजीराव गादेवाड. मूळचा जालना जिल्ह्यातील मंठ्याचा. माझे MBBS MD चेस्ट मेडिसिन पर्यंतचं शिक्षण झालंय आणि आता जालन्याला असतो, प्रायव्हेट प्रॅक्टिस करतो. 2004 पासून सेवांकुरच्या संपर्कात आहे आणि आता माझ्याकडे महाराष्ट्राचं संयोजक म्हणून जबाबदारी आहे. आपण सर्वजण जाणतोच की 1989 ला 7 स्वयंसेवक डॉक्टर संभाजीनगरला एकत्र आले आणि त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान या संस्थेची स्थापना केली आणि त्याच्या अंतर्गत डॉक्टर हेडगेवार रुग्णालयाच्या कामाला सुरुवात झाली. 1989 पासून काम चालू होतं. स्वाभाविकपणे काम करताना त्यांच्या लक्षात असं आलं की साधारणपणे वैद्यकीय क्षेत्रातल्या सगळ्या समस्यांचं निराकरण करायचं असेल तर समाजाप्रती संवेदनशील, चारित्र्य संपन्न, राष्ट्रीय दृष्टिकोन असलेल्या डॉक्टरांच्या संघटित शक्तीची खूप गरज आपल्या समाजाला आहे. आणि मग स्वाभाविकपणे आपण त्याच्यासाठी काय करू शकतो असं एक चिंतन हेडगेवार रुग्णालयामध्ये काम करणाऱ्या डॉक्टरांच्या मनामध्ये सुरू होतं. त्यातूनच मग आपण काहीतरी केलं पाहिजे हा भाव मनामध्ये ठेवून 1997 ला या कामाची अगदी अनौपचारिक पद्धतीने सुरुवात झाली.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संभाजीनगर येथील वसतिगृहामध्ये डॉक्टर हेडगेवार रुग्णालयामध्ये डॉक्टर जालना. वसतिगृहातल्या मुलांकडे जाणं, सहज सुरुवातीला परिचय झाला. त्या परिचयातून हळूहळू मैत्री होती आणि या मैत्रीतून मग एकमेकांचा परिचय वाढला आणि मग छोटे छोटे उपक्रम व्हायला लागले. मग कधी एकत्र सहभोजन असेल, कधी एकत्र एकमेकांच्या घरी जाणं असेल, सणवार असतील तर एक डॉक्टरांच्या घरी जाणं असेल, अगदी एखाद्याचा वाढदिवस असेल तर सगळ्यांनी मिळून तो साजरा करणं असेल, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आमरस पार्टी साजरी करणं असेल, मग कधी एखादा चांगला सिनेमा सुद्धा एकत्र बघणं असेल, असे छोटे छोटे उपक्रम व्हायला लागले. स्वाभाविकपणे हेडगेवार रुग्णालयामध्ये अनेक सामाजिक काम करणारे डॉक्टरांशी ये-जा असते. तर मग या कार्यकर्त्यांचं कधी वसतिगृहावर विद्यार्थ्यांच्याकडे जाणं, कधी विद्यार्थ्यांचं रुग्णालयामध्ये आल्यानंतर डॉक्टर सामाजिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची भेट असते. मग ह्या भेटीमधून अनेक प्रकल्पांची माहिती विद्यार्थ्यांना व्हायला लागली. जसं एमगरवाडीचा प्रकल्प असेल, बारीपाड्याचा प्रकल्प असेल, तळासरीचा प्रकल्प असेल, अशा अनेक प्रकल्पांची माहिती विद्यार्थ्यांना व्हायला लागली आणि त्यातूनच मग आपण या प्रकल्पाला भेट देऊया का, असा भाव अशा एक चर्चा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये झाली. प्रत्यक्ष मग प्रकल्प भेटही व्हायला लागल्या आणि मग प्रकल्पात गेल्यानंतर समाजाच्या समस्यांचं प्रत्यक्ष दर्शन विद्यार्थ्यांना व्हायला लागलं, की या इतक्या मोठ्या प्रमाणामधल्या पण समस्या या विद्यार्थ्यांच्या या समाजाच्या आहेत आणि या समस्येला उत्तर शोधलेली मंडळी यांचा पण सहवास विद्यार्थ्यांना व्हायला लागला आणि नकळत त्यातून आपण पण आपल्या समाजासाठी काही केलं पाहिजे हा भाव नकळत या सगळ्या संस्कार मालिकेतून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये यायला लागला आणि त्याच्यातूनच मग या 1997 ला जी पहिली बॅच संपर्कात आली होती त्यांनीच मग पुढे नाशिकला श्री गुरुजी रुग्णालयाची स्थापना केली. आणि या सगळ्या उपक्रमांच्या आयोजनाचं एक वैशिष्ट्य असं होतं की याचं सर्व आयोजन आणि नियोजन ही सर्व वैयक्तिक विद्यार्थीच करायचे. मग त्यातूनच नकळत छोटी छोटी जबाबदारी विद्यार्थी घ्यायची. कधी एखाद्या कार्यक्रमाचा निरोप देणं असेल, एखाद्याला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणं असेल, त्यातून मग एकत्र काम करणे, एखाद्या गोष्ट करायची असेल त्याच्यासाठी लागणारा आत्मविश्वास त्या विद्यार्थ्यांमध्ये नकळत यायला लागला. आणि मग काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आलं की हे उपक्रम आपल्या संभाजीनगर पुरता आहे, थोडंसं आता आपण आपल्या अनेक अनेक विद्यार्थ्यांपर्यंत हा उपक्रम गेला पाहिजे. आणि म्हणून मग 2006 ला पहिल्यांदा महाराष्ट्रातल्या 324 मेडिकल कॉलेजमधून 300 विद्यार्थ्यांचं एक 2 दिवसांचं एक निवासी शिबिर आपण संभाजीनगरला केलं. त्याला पहिल्यांदा या उपक्रमाला सेवांपूर असं नाव पडलं. नितीन भैयाजी त्याच्यामध्ये बाहेर पडलेत. भैयाजी बाहेर पडलेत, पुन्हा रिजॉईन होत आहेत. भैयाजी आवाज येतोय? भैयाजी आवाज येतोय आपला? हा बोला. नितीन कंटिन्यू. 2006 मध्ये महाराष्ट्रातल्या जवळपास 300 वैद्यकीय विद्यार्थ्यांचं एक 2 दिवसाचं निवासी शिबिर आपण संभाजीनगरला केलं होतं. त्याच्यामध्ये महाराष्ट्रातून 260 मुलं आणि 60 मुली असं 300 लोकांचं 300 विद्यार्थ्यांचं एक एकत्रीकरण संभाजीनगरला झालं. त्याला सेवांपूर असं नाव आपण पहिल्यांदा दिलं. आणि मग तिथून पुढे संभाजीनगर पासून सुरू झालेला हा उपक्रम अनेक अनेक गावांमध्ये छोट्या छोट्या नैमित्तिक कार्यक्रमांच्या माध्यमातून सुरू झाला. मुंबई असेल, पुणे असेल, नाशिक असेल, सोलापूर असेल, लातूर असेल, नांदेड असेल, अकोला असेल, अमरावती, नागपूर अशा अनेक ठिकाणी या उपक्रमाला सुरुवात झाली. आणि हे उपक्रम सुरू असताना 2016 ला याच्यामध्ये आणखी एका उपक्रमाची भर पडली. त्याचं नाव होतं एक सप्ताह देश के नाम, ज्याच्यामध्ये देशभरातल्या अगदीच वनवासी भागामध्ये मागासलेल्या भागामध्ये आपण महाराष्ट्रातल्या 300 वैद्यकीय विद्यार्थ्यांना 7 दिवसासाठी घेऊन जायचं. त्याला आपण एक सप्ताह देश के नाम असं नाव दिलं होतं. ज्याच्यामध्ये विद्यार्थी प्रत्यक्ष वनवासी जीवनाचा अनुभव घ्यायचे, वनवासी बंधूंच्या सोबत वेळ घालवायचे, त्यांच्या घरांमध्ये राहायचे, त्यांच्यासोबत ते जे खायला देतील, ज्या व्यवस्थेमध्ये ठेवतील त्या व्यवस्थेत राहायचे, त्यांच्यासाठी वेगवेगळ्या मेडिकल कॅम्पचं आयोजन करायचं. आणि अशा पद्धतीने हा उपक्रम गेली 5 वर्ष सातत्याने सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या मध्ये अतिशय लोकप्रिय हा उपक्रम झालेला आहे. आपण दरवर्षी 300 विद्यार्थ्यांना घेऊन जातो, पण या उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी दरवर्षी आपल्याकडे 800 ते 900 विद्यार्थी येण्याची इच्छा व्यक्त करतात. तर आपण 300 विद्यार्थी याच्यामध्ये आपण घेऊन जातो. तर या उपक्रमाच्या मध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना आणि मग 2016 पासून 5 वर्ष झालं आपण सातत्याने हा उपक्रम करतो आहोत. आणि मग पुढे या उपक्रमामध्ये सहभागी झालेले विद्यार्थी अनेक कार्यकर्ते याच्यातून पुढे आले.
आणि मग या कार्यकर्त्यांच्या पण प्रशिक्षणाची पण गरज जाणवायला लागली. आणि मग त्याच्यातून एक 7 दिवसांचं एक व्यक्तिमत्व विकास शिबिर, निवासी 7 दिवसांचा एक वर्ग आपण मागची 2 वर्ष झालं चालवतो. ज्याच्यामध्ये सकाळी 5:30 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत प्रत्यक्ष कार्यक्रमांची योजना असते आणि वेगवेगळे बौद्धिक विषय, प्रत्यक्ष गटचर्चा, मैदानी खेळ असे सगळे विषय त्या वर्गामध्ये असतात. आणि मग त्याच्यातून पण खूप चांगला अनुभव विद्यार्थ्यांना घ्यायला लागतो. आणि नैमित्तिक कार्यक्रमापासून सुरू झालेला हा उपक्रम आता तर अनेक शहरांमध्ये मासिक उपक्रमांमध्ये पण त्याची सुरुवात झाली. मागची 3 वर्ष झालं आपण संभाजीनगर पासून बाजूला असलेल्या ग्रामीण भागांमध्ये वैद्यकीय विद्यार्थ्यांना घेऊन जातो. महिन्याला एकदा या गावांमध्ये आपण भेट देतो. जी गावं वैद्यकीय विद्यार्थ्यांनी प्रिव्हेंटिव्ह हेल्थ या विषयामध्ये विद्यार्थ्यांनी खूप सुंदर त्याच्यामध्ये काम केलेलं आहे. मग मासिक निवासी वर्ग सुरू झाला. मग मासिक बौद्धिक वर्ग सुरू झाला, ज्याच्यामध्ये वैद्यकीय विद्यार्थी वेगवेगळ्या सामाजिक विषयांवर चर्चायरी करून बोलतात, वेगवेगळ्या विषयांवर चर्चासत्र आयोजित करतात. अशा पद्धतीने वेगवेगळ्या शहरांमध्ये हा उपक्रम सुरू झाला. स्वाभाविकपणे 1997 पासून आतापर्यंतचा प्रवास झाला. पण आपण सर्वजण जाणतो की कुठल्याही क्षेत्रात बदल घडायचा असेल तर संघटनेशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून मग संघटनेचा पण सेवांकुरच्या पण संघटनेची काही रचना व्यवस्था असावी अशी एक चर्चा मागच्या काही दिवसांमध्ये आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये होती. आणि म्हणून मग संघटनात्मक विषयामध्ये जे तज्ज्ञ आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या मदतीने आपण जवळपास एक सलग 20 दिवसांचं एक चिंतन बैठक केली, ज्याच्यामध्ये जवळपास 25 ते 30 सेवांकुरचे जे मागच्या 15 वर्षापासून काम करतात अशी सगळी मंडळी त्याच्यामध्ये सहभागी झाली. आणि या चिंतन बैठकीमधून एक महाराष्ट्राच्या पातळीवर एक संघटनात्मक एक रचना विकसित झाली, ज्याच्यामध्ये आता आपल्या महाराष्ट्राची एक टीम नक्की केली. त्याच्यामध्ये 4 विभाग आम्ही नक्की केले. त्याच्यामध्ये एक संपर्क विभाग आहे, बौद्धिक विभाग आहे, उपक्रम विभाग आहे आणि निधी संकल्प, असं 4 जणांची एक टीम, त्यांच्यासोबत एक संयोजक, अशी 5 जणांची एक टोळी झाली. आणि एक या 5 जणांसाठी एक पालक कार्यकर्ता म्हणून एक 6वा निमंत्रित सदस्य, अशी 6 जणांची एक टीम महाराष्ट्र स्तरावर झाली. आपल्या 4ही संघरचनेप्रमाणे 4ही प्रांताच्या 4 टीम नक्की केल्या गेल्या. तिथेही याच 5 लोकांची योजना केली, 4 विभाग आणि एक संयोजक. आणि मग ज्या शहरांमध्ये वैद्यकीय महाविद्यालय आहे त्या शहरांमध्ये पण अशाच प्रकारची एक टीम नक्की केली. आणि महाविद्यालय स्तरावर पण कॉलेजचा प्रमुख, उपक्रम प्रमुख, बौद्धिक प्रमुख आणि संपर्क प्रमुख असे 4 जणांची एक टीम. आणि प्रत्येक महाविद्यालयामध्ये मेडिकल कॉलेजमध्ये 5 वर्षाचे विद्यार्थी असतात, तर प्रत्येक बॅचचा एक मुलगा एक मुलगी अशी 10 जणांची 10 प्रतिनिधी आणि 4 टीम असे 14 लोकांची एक टोळी कॉलेज स्तरावर नक्की करावी. अशा पद्धतीने एक संघटनात्मक रचना या सगळ्या याच्यामध्ये नक्की. महाराष्ट्रामध्ये जवळपास 300च्या आसपास वैद्यकीय महाविद्यालय आहेत. तर आपण या चिंतन बैठकीमध्ये पुढच्या 3 वर्षाच्या काही संकल्प पण केले. आता या सगळ्या विद्यार्थ्यांना संपर्काची सोय व्हावी म्हणून एक वेबसाईटची पण योजना आपण केलेली आहे. आणि या वेबसाईटवर आता आपल्याकडे आपण संकल्प केला होता की पुढच्या 3 वर्षामध्ये 4000 वैद्यकीय विद्यार्थी आपल्याकडे रजिस्ट्रेशन करतील. त्यापैकी जवळपास 3329 विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन ऑलरेडी आपल्या वेबसाईटवर झालेलं आहे. महाराष्ट्रातल्या 300 वैद्यकीय महाविद्यालयांपैकी 214 वैद्यकीय महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांची नोंदणी आपल्याकडे झालेली आहे. प्रत्येक त्या 4ही प्रांत आणि सेंट्रल टीम असं मिळून जवळपास 50 सक्रिय डॉक्टरांची टीम आता महाराष्ट्रभरामध्ये सेवांकुरच्या या सगळ्या कामाचं निर्वहन करते आहे. आनंदाची गोष्ट अशी की 2006ला ज्या विद्यार्थी पार्टिसिपंट म्हणून आले होते सर्व वैद्यकीय विद्यार्थी आता डॉक्टर होऊन बाहेर पडलेत आणि ते सर्वजण या कामाचं नेतृत्व करत आहेत. स्वाभाविकपणे 2020ला जेव्हा या कोरोनाचं संकट आलं तर सर्वजण वेगवेगळे जण आपापल्या ठिकाणी संघाच्या जिथे संघाच्या माध्यमातून काम होत होतं त्या कामाला जोडली गेली. सेवांकुरचेही विद्यार्थी या सगळ्या कामामध्ये जोडली गेली. तर आपल्या 4ही प्रांत मिळून महाराष्ट्रातील 51 मेडिकल कॉलेजमध्ये 16 वेगवेगळ्या ठिकाणावर 324 वैद्यकीय विद्यार्थ्यांनी कमीत कमी 1 दिवस ते जास्तीत जास्त 2 महिने इतका वेळ देऊन या सगळ्या सेवा कार्यामध्ये मागचं 1 वर्ष झालं वैद्यकीय विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे. या सर्व वैद्यकीय विद्यार्थ्यांचा अनुभव कथन ऐकण्यासाठी माननीय भैयाजी आज आपल्या सर्वांच्या सोबत आहेत. सेवांकुरसाठी ही खूपच आनंदाची गोष्ट आहे. तर मी पहिला परत एकदा भैयाजींचं स्वागत करून माझं प्रास्ताविक संपवतो. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद नितीन. आपण सर्वजण जाणतच आहात की 24 मार्च 2020 पासून लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये कोरोनाबद्दल अगदी तज्ज्ञ डॉक्टरांमध्ये सुद्धा संभ्रम होता. कुठलीही माहिती किंवा उपचार पद्धती माहिती नव्हती. अशा सुरुवातीच्या काळामध्ये
घाबरलेल्या जनसामान्यांकरिता आपण सेवांकुर म्हणून काहीतरी करावे, परंतु नेमकी सुरुवात कुठून करावी आणि काय करावे याबद्दल कुठलीही स्पष्टता विद्यार्थ्यांच्या मनात किंवा कार्यकर्त्यांच्या मनात नव्हती. एकत्र येऊन अनेकदा चर्चा केल्यानंतर मुंबई येथून वेगवेगळ्या प्रयत्नांमधून जनजागरण अभियानास सुरुवात झाली. सुरुवातीला कोरोना जनजागृतीनंतर सहभागी विद्यार्थ्यांमधली भीती दूर झाली, एक आत्मविश्वास निर्माण झाला आणि शासकीय यंत्रणेला स्क्रीनिंग करण्यासाठी मनुष्यबळ कमी पडत असल्याचे लक्षात येऊन सेवांकुर मुंबईने एक पाऊल पुढे येऊन आपणही रुग्णांची स्क्रीनिंग करावी अशी अपेक्षा व्यक्त केली. मुंबई येथून स्क्रीनिंग उपक्रम व बॅक ऑफिस टीमसाठी एकूणच कार्यकर्त्यांची मूठ बांधणीबद्दल अनुभवकथन करण्यासाठी मी आलिशा सय्यद हिला निमंत्रित करतो. आलिशा, नमस्ते, बोला. मेरा नाम अलीशा अल्ताफ सैयद है। मैं सेठ गोवर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय में द्वितीय वर्षीय एमबीबीएस की छात्रा हूँ। सेवांकुर से 2019 से जुड़ी थी और अभी सेवांकुर कोकण प्रांत की उपक्रम प्रमुख हूँ। आज मैं आपके साथ सन 2020 में सेवांकुर मुंबई द्वारा किए गए कोविड प्रोजेक्ट के बारे में बताना चाहूंगी। कोविड महामारी में जहां कम वहां हम, ऐसा मानते हुए सेवांकुर मुंबई ने संघ के साथ मिलकर 3 तरह के प्रोजेक्ट्स किए थे। उसमें से एक यानी कि मुंबई स्क्रीनिंग प्रोजेक्ट, हॉटस्पॉट्स में जाकर स्क्रीनिंग और फीवर ओपीडी प्रोजेक्ट्स किए गए थे। इन ओपीडी कैंप्स में विशिष्ट संचालन प्रक्रियाओं का पालन करते हुए संवेदनशील मामले यानी कि ससेप्टिबल केसेस बीएमसी डॉक्टर्स को रिपोर्ट करते थे और इसी तरह से सेवांकुर अर्ली डिटेक्शन ऑफ कोविड-19 केसेस में मदद कर रहा था। यह प्रोजेक्ट में मैंने बैक एंड की भूमिका निभाई थी। स्क्रीनिंग प्रोजेक्ट्स के लिए वॉलेंटियर्स को इकट्ठा करना यह बैक एंड टीम का एक मुख्य लक्ष्य था। कैंप की शुरुआत होने से पहले ही बैक एंड टीम का काम शुरू हो गया था। बैक एंड टीम बनाना, उन्हें जोड़े रखना, ये सब कुछ मेरे लिए बहुत नया था। पहली बार मैंने गूगल फॉर्म्स और मैसेजेस बनाए थे। ऐसे ही हर दिन छोटी बड़ी नई चीजें सीखने का मौका मिलता था। कैसे कम समय में कैंप की एग्जैक्ट डिटेल्स ग्राउंड वर्क टीम से लेना है, बैक एंड टीम से डिस्कस कैसे करना है, इनफैक्ट बैठक कैसे लेनी है, कम टाइम में ज्यादा चीजें इफेक्टिवली कैसे करें, ये सब कुछ पहली बार सीख रही थी मैं। वॉलेंटियर से कॉल पे बात कैसे करनी है, ये पहले खुद सोचना और फिर बैक एंड टीम को उस चीज का आइडिया देना, ये सब कुछ नया था। हार्ड टाइम्स में जैसे कि प्रोजेक्ट्स का अचानक से पोस्टपोन हो जाना, ऐसे समय में कैसे स्पष्ट रूप से ग्राउंड टीम से रीजन पूछना है, बैक एंड टीम को वह रीजन कैसे समझाना है, और जो हमारे वॉलेंटियर्स जो इस प्रोजेक्ट में आने वाले थे उन्हें वह रीजन एक्सप्लेन कैसे करना है, उनका जोश और उनका हम पर रहा हुआ विश्वास इसे बरकरार कैसे रखना है, ये सब सीखने मिल रहा था। ये सब कुछ सुनकर लगता है कि कार्य इजी है, पर मेरे लिए ये इजी बिल्कुल नहीं था। बहुत अप्स एंड डाउन्स थे इसमें। बस हर समय अपना बेस्ट देने की कोशिश कर रही थी। अच्छा एक्सपीरियंस रहा है सही में। सेवांकुर इज इक्वल्स टू दोस्ती, ये मुझे इस प्रोजेक्ट से फील होने लगा। एंड आई लर्न कि जब तक हम नई अपॉर्चुनिटीज का स्वीकार नहीं करते तब तक हमारा विकास कहीं अधूरा है। मुझे सीखना है तो मुझे ही चैलेंजेस फेस करने होंगे और करने से ही सीखेंगे, ये मुझे तब समझने लगा। मैं सेवांकुर की हमेशा ही आभारी रहूंगी। धन्यवाद सेवांकुर, मुझे ऐसी सुवर्ण संधि देने के लिए। धन्यवाद आलिशा. मुंबईच्या धर्तीवरच संभाजीनगर येथे सुद्धा अगदी मे जूनच्या काळामध्ये जेव्हा लॉकडाऊनचे काही नियम निर्बंध शिथिल झालेले होते, परंतु जनसामान्यांमध्ये कोरोना बद्दलची माहिती आहे
असा मनात एक ग्रह होता. परंतु जेव्हा ऑन फील्ड विद्यार्थी उतरले तेव्हा या जनजागृती अभियानाची किती आवश्यकता आहे हे विद्यार्थ्यांना जाणवल्यानंतर त्यांनी हा उपक्रम पुढे नेला. तर संभाजीनगर येथील जनजागृती अभियानाबद्दल अनुभव व्यक्त करण्यासाठी आरती गव्हाणे हिला मी निमंत्रित करतो. आरती. नमस्ते, बोला. मेरा नाम आरती गोहने है। मैं श्री भगवान होम्योपैथिक मेडिकल कॉलेज औरंगाबाद में सेकेंड ईयर की स्टूडेंट हूँ और संभाजी नगर कोरोना अवेयरनेस कैंप की प्रमुख की जिम्मेदारी थी। लोगों के कुछ ना सुनने से लेकर उनका हमारा फूलों से स्वागत करने तक बहुत कुछ बदला है। सेवांकुर में जुड़ने के बाद सबसे पहला हमें यही समझ में आया कि आपका सर्वसाधारण होना ही आपको असाधारण बनाता है। जब शुरुआत हुई थी तो हम लोग बहुत नर्वस थे कि लोगों का क्या रिएक्शन होगा, लोग कैसे सवाल करेंगे, लेकिन धीरे धीरे जैसे जैसे हमारा डोर टू डोर इंटरेक्शन हुआ तो हमारा उनके लिए एक्सेप्टेंस बढ़ा, हमारी उनके लिए जजमेंट्स कम हुई, उनसे हमारी अपेक्षाएं कम हुई और उन्होंने भी हमें बहुत अच्छे से एक्सेप्ट किया। मैं अपनी टीम की प्रमुख थी और ये सोचना भी मेरे लिए बहुत बड़ी बात है कि मैं किसी टीम को लीड कर सकती हूँ, उन्हें समझा सकती हूँ। उसमें टीम वर्क में किसी को सुनकर लेना, अपनी बात समझाकर बताना, 4 लोगों के सामने किस तरह बोलना है, क्या बोलना है, सोचकर बोलना है, ये सारी चीजों का ध्यान रखना, ये इन सारी बातों में बहुत बदलाव हुए। हर छोटी से छोटी चीज में प्रिपरेशन की बहुत ज्यादा जरूरत होती है, मैनेजमेंट की बहुत ज्यादा जरूरत होती है, ये बातें समझ में आई। हमारे प्रोफेशन में सेवा भाव का क्या महत्व है, ये सेवांकुर के वजह से ही मुझे समझ में आया है। हम किताबों में बहुत पढ़ते हैं कि हमें ये करना चाहिए, हमें ऐसे होना चाहिए, लेकिन जब तक हम छोटी से छोटी बात को एक्सपीरियंस नहीं करते एक्शन से, तब तक वो हमारे पर्सनैलिटी का हिस्सा नहीं बन सकते। ये मुझे इसमें बहुत अच्छे से समझ में आया। और सेवांकुर के बारे में बहुत कुछ है बोलने के लिए, लेकिन वक्त नहीं है, इसलिए अंत महाभारत की 2 पंक्तियों से करना चाहूंगी कि सुख उसे प्राप्त नहीं होता जो सुख की कामना करता है, सुख उसे प्राप्त होता है जो यह जानता है कि सुख क्या है। और सेवांकुर के माध्यम से लोगों के साथ और लोगों के लिए काम करने के बाद यह बात समझ में आई है कि लोक सेवा, समाज सेवा ही असल सुख है। तो थैंक यू सो मच सेवांकुर फॉर दिस अपॉर्च्युनिटी। धन्यवाद आरती. लॉकडाऊनच्या काळामध्ये एकाच ठिकाणी अनेक दिवस बसून राहिल्यानंतर कुठलाच कार्यक्रम, कार्यशाळा किंवा शिबिर यात प्रत्यक्ष सहभागी होणे शक्य नव्हते. म्हणून विद्यार्थ्यांशी सहज गप्पा केल्यानंतर तंत्रज्ञानाचा वापर करत ऑनलाईन वेबिनारच्या माध्यमातून अखिल भारतीय स्तरावरील वेगवेगळे कार्यकर्ते, त्यांचे व मान्यवरांचे मार्गदर्शन आणि सुरुवातीच्या काळामध्ये प्लाझ्मा थेरपी बद्दल अनेक रुग्णांना त्यांची गरज भासत असल्याने प्लाझ्मा डोनेशन बद्दल जनजागृती उपक्रमाचे अनुभव व्यक्त करण्यासाठी मी साक्षी माने हिला निमंत्रित करतो. साक्षी. नमस्कार सर. बोला. मी साक्षी दौलत माने, SMBT डेंटल कॉलेज नाशिक इथे शिकते, द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी आहे. राहणार पनवेल, नवी मुंबई. सध्या कोकण प्रांतात नवी मुंबई शहर प्रमुख अशी जबाबदारी. कोविड काळात सेवांकुरने अनेक उपक्रम सुरू केले होते. त्यामध्ये मला 2 उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. पहिला म्हणजे सेवांकुर वेबिनार सिरीज आणि दुसरा म्हणजे प्रोजेक्ट प्लाझ्मा कनेक्ट. मागील वर्षी सेवांकुरने ऑनलाईन उपक्रमे महाराष्ट्रात ठिकठिकाणी सुरू केली होती, पण त्याचबरोबर बरेच विद्यार्थी असे होते जे काही कारणाने घरी बसले होते, काही कारणाने त्यांना बाहेर येता येत नव्हतं. तर अशा विद्यार्थ्यांसाठी काही करता येईल का असा विचार करण्यात आला आणि तेव्हा सेवांकुर वेबिनार सिरीजची संकल्पना निर्माण झाली. जुलै 2020 ते ऑक्टोबर 2020 अशा 4 महिन्यांच्या काळात ही शृंखला चालली. एका महिन्यात 3 ते 4 सेशन आयोजन आम्ही करायचो. प्रत्येक सेशन हे विद्यार्थ्यांसाठी काहीतरी शिकवेल अशी धडपड असायची. प्रत्येक विषयाचा योग्य निवड, त्यानंतर योग्य वक्त्यांची निवड ही केली जायची. विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य, त्यांच्यामध्ये समाजकार्याची जाणीव करून देणे व त्याची जोपासना कशी करायची, देशप्रेम इत्यादी ह्या विषयांवर अगदी सोपे आणि सुंदर सेशन व्हायचे.
त्या सेशनच्या आयोजकांच्या टीम मध्ये भाग होण्याची संधी मला मिळाली. तो अनुभव अतिशय अभूतपूर्व होता. एखाद्या सेशनची प्रमुख होण्यापासून ते बॅकएंड मेंबरची रिस्पॉन्सिबिलिटी सांभाळण्यापर्यंत प्रत्येक गोष्ट मला इथे अनुभवायला मिळाली. डिजिटल पोस्टर बनवणं ही गोष्ट अतिशय जी कधी ऐकलीही नव्हती ती गोष्ट तिथे करायला मिळाली. थोडक्यात काय तर ह्या सगळ्यामुळे खूप काही अनुभवायला मिळालं आणि प्रत्येक गोष्ट केली की जमते हे पटलं. ह्यासोबत सांघिक कार्य, मैत्री, नेतृत्व ह्या गोष्टी अनुभवायला मिळाल्या. अनेक मित्र-मैत्रीण जोडले आणि त्या जोडले नव्हे तर आमच्या घट्ट मैत्री झाली हेही झालं. त्यासोबतच ही लोक माझी मौल्यवान संपत्तीही झाली हे मी आज नमूद करते. त्यानंतर कोविडच्या दुसऱ्या लाटेत मला सेवांकूर कोकण प्रांताच्या अंतर्गत चाललेल्या प्लाझ्मा कनेक्ट ह्या प्रोजेक्टचा भाग होण्याची संधी मिळाली. आम्ही हा प्रोजेक्ट साधारण 1 महिना राबविला. 10 एप्रिल ते 12 मे 2021 ह्या काळात हा प्रोजेक्ट चालला. ICMRच्या त्यावेळीच्या मार्गदर्शन तत्वानुसार हा प्रोजेक्ट उपयुक्त होता म्हणून हा आम्ही राबविला. साधारण 1800 डोनर्स यामध्ये सहभागी झाले होते. त्या डोनर्स सोबत संपर्क करणे, त्यांचे प्रश्न सोडवणे, त्यांना माहिती देणे प्लाझ्मा विषय हे आमचे काम होते. मला इथे सांगण्यास अतिशय आनंद होतोय की आम्ही 65 सक्सेसफुल डोनेशन करण्यात यशस्वी ठरलो होतो. ह्यामुळे मला माझी संभाषण कौशल्य सुधारण्याची संधी मिळाली. अर्थातच हे सगळं मी अजून शिकते हे खरं, पण ह्यामुळे माझ्यात सकारात्मक बदल झाला हेही तेवढं नक्कीच. संपूर्ण टीमने आतापर्यंत 65 डोनेशन्स केले. सध्या ICMRच्या नवीन मार्गदर्शन तत्वानुसार आम्ही प्लाझ्मा डोनेशन थांबून अन्य विषयांवर आपले लक्ष केंद्रित केले आहे, जसं लसीकरण जनजागृती, त्यानंतर वेबिनार, ब्लड डोनेशन, प्लेटलेट डोनेशन इत्यादी. मित्रता, सांघिक कार्य, टीम सोबत निस्वार्थ संपर्क ह्या गोष्टी ह्या दोन्ही उपक्रमांमध्ये सामान्य होत्या आणि ह्याच सेवांकूरच्या मूलभूत गोष्टी आहेत हे समजलं आणि ते पटलंही. सेवांकूरने मला ह्या दिलेल्या संधीबद्दल मी त्यांचे आभार मानते आणि ह्या कार्यक्रमामध्ये मला दिलेल्या ह्या अनुभव कथनासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद साक्षी. कोरोनाच्या या अभूतपूर्व संकटामध्ये सुरुवातीला अगदी आपण एकटे कुणाला काय मदत करणार अशी निराशाजनक भूमिका असणारे विद्यार्थी संघटित झाल्यानंतर अगदी स्वबळावर कोविड केअर सेंटर सुरू करून रुग्णांना सुविधा देण्यात इतपत समोर आले. सेवांकूर मार्फत चालविलेल्या कोविड केअर सेंटर बद्दल आपले अनुभव व्यक्त करण्यासाठी मी डॉक्टर श्रीकृष्ण चौधरी यांना निमंत्रित करतो. डॉक्टर श्रीकृष्ण. नमस्कार. सर्वप्रथम मी माननीय भैयाजी जोशी सरना सादर प्रणाम करतो. तसेच माझे सर्व सिनियर मित्र तसेच कलिग्स आणि ज्युनियर मित्रांनाही मी सादर प्रणाम करतो. मी डॉक्टर श्रीकृष्ण गजानन चौधरी, मुळगाव वाशिम. माझे MBBS पर्यंतचे शिक्षण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर येथून झाले. सेवांकूरशी माझा परिचय मी द्वितीय वर्षात शिकत असताना छत्तीसगडच्या एका कॅम्पच्या माध्यमातून झाला. त्यानंतर असे अनेक छोटे मोठे कार्यक्रम आम्ही सेवांकूरच्या कोल्हापूर विभागात राबवण्यास सुरुवात केली. सध्याची परिस्थिती बघता संपूर्ण जग कोरोना नावाच्या एका भीषण महामारीच्या विळख्यात आलेले आहे. समाजातील प्रत्येक घटक या आजाराने ग्रासलेला आहे. मग ते फिजिकल हेल्थ असो, मेंटल हेल्थ असो किंवा इकॉनॉमिक ग्रोथ असो, तरी आपले एकंदरीत सामाजिक दायित्व ओळखून आपलेही समाजाशी काहीतरी योगदान असावे या भावनेतून सेवांकूरच्या डॉक्टरांनी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळे उपक्रम राबवण्यास सुरुवात केली. आम्हीही आमचा कार्यक्रम 2 भागात आखला. डॉक्टर हेडगेवार हॉस्पिटल इचलकरंजी येथे आम्ही कोविड सेंटरची उभारणी केली. त्या ठिकाणी रॅपिड अँटीजन टेस्टिंग सेंटर तसेच रुग्णांची मॉनिटरिंग, इन्व्हेस्टिगेशन आणि ट्रीटमेंट पर्यंतचे सर्व प्रकारची कोविड पॉझिटिव्ह रुग्णांची सेवा आपल्या जवळपास 15 विद्यार्थ्यांनी केली. याचबरोबर काही विद्यार्थ्यांना घरच्यांची परवानगी न मिळाल्याने त्यांच्या मनात एक खंत होती. त्या अनुषंगाने आम्ही एक वेगळा कार्यक्रम तयार केला. कुठल्याही रोगावर नियंत्रण आणायचे असेल तर त्याचे मूळ शोधणे गरजेचे आहे. कोविड-19चे मूळ बघितले तर ते कम्युनिटी लेव्हलवर आहे आणि त्यानुसार आम्ही गाव पातळीवर जाऊन कोविड-19 या आजाराबद्दल जनजागृती करण्याचे ठरवले. त्यासोबतच आपण जर बघितले तर लसीकरणाबद्दलही समाजात वेगवेगळे गैरसमज आहेत, जसे की लस घेतल्याने कोरोना होणे, तसेच नपुंसकता येणे किंवा मेन्स्ट्रुएशनच्या वेळेस लस घेता न येणे, असे विविध प्रकारचे गैरसमज आम्ही दूर केले. त्यासोबतच कोविड-19 स्क्रीनिंग आणि मोफत औषधोपचार
असा चतुरंगी कार्यक्रम आम्ही अंमलात आणला. या उपक्रमाचे फलश्रुती म्हणून जवळपास 60 नवीन डॉक्टर आपल्याशी जोडले गेले. यामध्ये CPR हॉस्पिटल कोल्हापूर, DY पाटील मेडिकल कॉलेज कोल्हापूर, BMS मेडिकल कॉलेज जयसिंगपूर आणि BMS मेडिकल कॉलेज कोडोली यांचा समावेश आहे. एकूण 16 गावांमध्ये आम्ही तपासणी केली. त्यामध्ये जवळपास 5,000 रुग्णांना सर्दी, ताप, खोकला, फंगल इन्फेक्शन पासून तर आर्थरायटिस पर्यंत सर्व प्राथमिक आजारांवर आम्ही मोफत उपचार दिले आणि जवळपास 200 हायली सस्पिशियस रुग्णांची यादी तयार केली आणि ही यादी सरपंच तसेच हायर ऑथॉरिटींना सोपवण्यात आली. आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांचेही संवाद कौशल्य तसेच व्यक्तिमत्व विकास आणि मोठ्या प्रमाणात जनसंपर्क लाभला. आणि त्याचबरोबर ग्राउंड लेवलवर जाऊन लोकांची समस्या जाणून घेण्याची भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली. सेवांकूरने मला माझे अनुभव कथन करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद श्रीकृष्ण. विद्यार्थ्यांमध्ये विविध सेवा कार्यामध्ये सहभागी होण्याची इच्छा असली तरी अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या सुरक्षेचा, प्रशिक्षणाचा आणि कार्यकर्त्यांची मूड बांधणी करण्याचा एक महत्त्वाचं कार्य असतं. या कार्यासाठी म्हणजेच पालकत्वाची भूमिका बजावण्यासाठी डॉक्टर सौम्या बुलसू मॅडम समोर आल्यात. त्यांनी मुंबई येथील सेवांकूर कार्यामध्ये केलेल्या कामाबद्दल आपले अनुभव व्यक्त करण्यासाठी डॉक्टर सौम्या मॅडम यांना मी निमंत्रित करतो. धन्यवाद. नमस्ते. बोला. मेरा नाम डॉक्टर सौम्या बुलसू है. बाय प्रोफेशन मैं गायनेकोलॉजिस्ट और एक लैप्रोस्कोपिक सर्जन हूँ. नवी मुंबई में रहती हूँ और पिछले 1.5 साल से सेवांकूर से जुड़ी हुई हूँ. इस समय नवी मुंबई शहर टीम के पालक की भूमिका निभा रही हूँ. ये एक केवल लक बाय चांस की बात थी कि सेवांकूर के एक ऐसे ही अनुभव कथन कार्यक्रम में मुझे सम्मिलित होने का अवसर प्राप्त हुआ. ये मार्च 2020 की बात है, जब भारत में कोरोना महामारी शुरू भी नहीं हुई थी. अचानक से मार्च के आखिरी हफ्ते में पैंडेमिक शुरू हुआ, लॉकडाउन लागू हुआ और देखते ही देखते कोविड केसेस की भारी संख्या में बढ़ते गए. क्योंकि मैं एक BMC हॉस्पिटल में काम करती हूँ, कोविड का एक बहुत ही प्रचंड रूप और उससे जुड़ी हुई दहशत मुझे करीब से देखने का मौका मिला. इसी दौरान सेवांकूर के बाकी सीनियर्स से समझ में आया कि मुंबई में और अन्य शहरों में वॉलंटरी बेसिस पे कोविड स्क्रीनिंग कैंप्स आयोजित किए जाने वाले हैं. सो ये मेरे लिए सुवर्ण संधि थी कि मैं केवल अपने आप को एक हॉस्पिटल के काम में सीमित न रखते हुए एक्चुअल फील्ड में कम्युनिटी के साथ मैं काम करूं. पहला कैंप अंधेरी के नेहरू नगर नामक बस्ती में हुआ, जिसके लिए प्रथम बैच में करीब 30 वॉलंटियर्स थे. इन सभी वॉलंटियर्स को ट्रेन करना, उन्हें स्क्रीनिंग का महत्व समझाना, स्क्रीनिंग का सही तरीका सिखाना, साथ ही खुद के लिए किस तरह के प्रिकॉशंस लिए जाते हैं ये समझाना, ये जिम्मेदारी मुझ पे सौंपी गई थी. और ये वो समय था महामारी के पहले 2-3 महीनों में जहां लोगों को कोरोना से नहीं, क्वारंटाइन से ज्यादा डर लगता था. तो स्क्रीनिंग के साथ साथ लोगों के मन से ये डर निकालना, उन्हें हौसला देना, काउंसिल करना, ये सब काम भी वॉलंटियर्स ने बड़ी सरलता से की. ये पहला कैंप हमारा इतना प्रभावशाली था कि जो रेड जोन में पहले एक दिन में 4 से 5 कोविड केसेस हमें देखते थे, BMC ऑफिशियल्स के द्वारा हमें इंफॉर्मेशन मिला कि कैंप के बाद 5-6 दिन में एक आध केस निकलता था. उसी समय पे मेरे लिए सबसे ज्यादा आश्चर्य की बात ये थी कि इन सब वॉलंटियर्स में केवल मेडिकल छात्र ही नहीं, बल्कि समाज के अलग अलग ब्रांचेस और प्रोफेशन से लोग थे. इंजीनियर्स, चार्टर्ड अकाउंटेंट्स, मैनेजमेंट और मीडिया प्रोफेशनल्स, गृहिणियां, यहाँ तक कि टैक्सी और ऑटो ड्राइवर्स भी इस आपदा के समय पे अपना अपना योगदान देने के लिए तत्पर थे. इन सब कैंप्स में हम सब टीम मेंबर्स को मार्गदर्शन और सपोर्ट देने के लिए कई लोग शामिल थे. संघ के संजय जी नगरकर, मुंबई महानगर कार्यवाह, अजय जी पेंडसे कार्यकारिणी सदस्य, डॉक्टर ज्ञानेश गवाणकर कुल्लाबाग संचालक और निरामय सेवा फाउंडेशन से जुड़े विकास जी देशमुख, इन सब का विशेष रूप से उल्लेख करना चाहूंगी. साथ ही इन कैंप्स के दौरान डॉक्टर विशाल झा, डॉक्टर रोहित गुप्ता, रुचिता कड़ाली, अलीशा सैयद जैसे बहुत ही एंथुसियास्टिक स्टूडेंट वॉलंटियर से परिचय भी हुई और दोस्ती भी बढ़ी. इस पूरे प्रोजेक्ट में हमने मिलकर 14 कैंप्स आयोजित किए. सारे मुंबई के हॉटस्पॉट्स और रेड जोन्स में कंडक्ट किए गए थे, जिसमें से सबसे बड़ा हमारा मेगा कैंप हुआ धारावी, जो एशिया का सबसे बड़ा हॉटस्पॉट था. कुल मिलाकर हमने 1,23,000 लोगों को स्क्रीन किया, जिसमें से 1400 सस्पेक्ट केसेस हमने BMC ऑफिशियल्स को हैंड ओवर किए, जिनका आगे का ट्रीटमेंट और टेस्टिंग BMC के अलग अलग हॉस्पिटल्स में हुआ. टोटल हमारे 800 वॉलंटियर्स ने इस पूरे प्रोजेक्ट में पार्टिसिपेट किया, जिसमें अराउंड 40% महिला वॉलंटियर्स थे. इन 14 कैंप्स में से एक कैंप ऐसा भी था जो पूरी तरह से प्लानिंग और एग्जीक्यूशन फीमेल वॉलंटियर्स ने किया था. इतने बड़े स्केल के प्रोजेक्ट में पार्टिसिपेट करने के बाद मेरे मन में कुछ बातें गड़ गई.
कि जो देश प्रेम की भावना इससे पहले हमने सिर्फ क्रिकेट वर्ल्ड कप और कारगिल युद्ध के दौरान देखी थी, उसी भावना का एक भव्य रूप हमने इस आपदा के समय पे हमने बाकी सब लोगों में महसूस किया। मुश्किल के समय में अपनी सेफ्टी, अपना कंफर्ट और घर वालों की चिंता, ये सब बाजू में रखते हुए, इनके बारे में न सोचते हुए समाज के सभी सेक्शंस के लोग सही रूप में फ्रंटलाइनर्स बन गए। साथ ही ये भी महसूस हुआ कि वॉलंटरी वर्क करने के लिए कोई विशेष डिग्री या एजुकेशन की जरूरत नहीं है, मात्र एक सेवा भावना एक मन में होनी चाहिए। मैं अपने आप को बहुत ही भाग्यवान महसूस करती हूँ कि मैं एक ऐसे ऑर्गेनाइजेशन में काम करती हूँ जहाँ पे इसी सेवा भावना को बहुत ही सुंदर तरह से प्रोत्साहित किया जाता है। मेरे लिए ये जर्नी एक अनुभव कथन कार्यक्रम से ही शुरू हुई थी और आज मैं खुद आप सबके समक्ष अपने अनुभव शेयर कर रही हूँ। इस अवसर के लिए मैं आप सभी का मन से धन्यवाद देती हूँ। नमस्ते, जय हिंद। धन्यवाद सौम्या मॅडम. मुंबई सेवांकुरच्या या कार्यासोबतच मुंबईच्या परिसरातील सेवा वस्ती, वनवासी पाडे आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा कोरोनाबद्दल जनजागृती तसेच इतर सेवा कार्याची आवश्यकता आहे हे जाणवल्यानंतर डॉक्टर आरती आढे रोजेकर मॅडम यांनी सुद्धा ग्रामीण उपक्रमांची पालकत्वाची भूमिका बजावली. त्यांच्या अनुभव कथनासाठी मी डॉक्टर आरती मॅडम यांना निमंत्रित करतो. डॉक्टर आरती मॅडम. धन्यवाद विशाल सर. बोला. आदरणीय भैयाजी जोशी सरांना माझा नमस्कार. मी डॉक्टर आरती आढे रोजेकर, आता कन्सल्टंट गायनेकोलॉजी आणि IVF स्पेशलिस्ट हिंदुजा हॉस्पिटल माहीम मुंबई येथे. मी मूळची सेलूची, जिल्हा परभणी येथील आणि आता मुंबईमध्ये वास्तव्य. सेवांकुरच्या उत्कृष्ट आणि अविश्वसनीय कार्याबद्दल मला जानेवारी 2020 मध्ये कळाले. तेव्हापासून मी आणि माझे हसबंड दोघेही सेवांकुरमध्ये कार्यरत आहोत. आता मी सेवांकुरच्या कोकण प्रांताच्या पालकत्वाची जबाबदारी स्वीकारली आहे. आपल्याला सांगण्यासारखा उल्लेखनीय प्रकल्प म्हणजे वनवासी भागात कोविड वॅक्सिनेशन बद्दल जनजागृती. इथे मुंबईच्या जवळच काल्हे गावातील वनवासी पाड्याला आम्ही भेट दिली, ज्यामध्ये किती कुटुंब आहेत, प्रत्येकात किती माणसं आहेत, त्यापैकी कोणाला काही कोमॉर्बिडिटीज आहेत का, कोविड माहिती आहे का, कोविड बद्दल लस निघाली आहे हे माहिती आहे का, माहिती असूनही त्यांनी वॅक्सिनेशनला का नकार दिलाय याबद्दल आम्ही जाणून घेतले आणि प्रत्येकाच्या घरी जाऊन जनजागृतीसाठी भेट देण्याचा आम्ही कार्यक्रम आखला आणि आम्ही प्रत्येक घराला जाऊन भेट दिली. हा अनुभव खरंच खूप छान होता. त्या लोकांना, त्यांच्या जीवनाला आम्ही प्रत्यक्षात इतकं जवळून पाहिलं होतं. आतापर्यंत वर्तमानपत्रातून वाचलेलं, दुसऱ्यांच्या भाषणात ऐकलेलं आणि टीव्ही मधून त्यांना बघितलेलं त्यांचं जीवन आणि प्रत्यक्षात भेटलेलं त्यांचं जीवन यामध्ये खरंच खूप फरक होता. त्यांच्यातील या माहितीचा अभाव लक्षात आला. त्यांच्यातील गैरसमज किती आहेत ही गोष्ट लक्षात आली. त्यांच्यातील शैक्षणिक व्यवस्थेचा अभाव, अनएम्प्लॉयमेंट, रोजची पोटापाण्याचे प्रश्न कदाचित हे त्यांच्यासाठी कोविड पेक्षाही जास्त होते. आणि म्हणूनच फक्त वॅक्सिनेशन अवेअरनेससाठी गेलेलो आम्ही सगळेजण आम्ही त्यांना जनरल हेल्थ, फिमेल हेल्थ, चाइल्ड एज्युकेशन, हायजीन, मेन्स्ट्रुअल हायजीन याबद्दलही सांगण्याचा प्रयत्न केला. या सर्वातून मी शिकलेली गोष्ट म्हणजे टीव्ही, पेपर, रेडिओ यांच्या पलीकडेही माणसं आहेत, ज्यांचा प्रश्न तेथे जाऊनच सुटू शकतो, प्रत्यक्षात भेटूनच समजू शकतो आणि तरच तो सुटू शकतो. एका जागेवर बसून नियम बनवून, कायदा काढून ऍडवाइस करणं आणि प्रत्यक्षात आणण्यासाठी खरंच किती परिश्रम घ्यावे लागतात हे एकदा परत प्रखरपणे कळालं. जसं मेडिकल प्रॅक्टिस मध्ये ट्रीटमेंट इंडिव्हिज्युअलाइज करावी लागते, तसंच समाजातही प्रत्येकाचे प्रश्न खूप वेगळे वेगळे आहेत आणि त्याला सोडवण्याची पद्धतही इंडिव्हिज्युअलाइज करणं खूप गरजेचं आहे हे अतिशय प्रखरपणे कळालं. त्यासाठीच कदाचित सेवांकुर हे मला महत्वाचं प्लॅटफॉर्म मला असं वाटतं आणि त्याबद्दल मी स्वतःला खूप सौभाग्यपूर्ण समजते की मला सेवांकुरशी जोडता आलं. धन्यवाद सर. धन्यवाद आरती मॅडम. आतापर्यंत आपण ज्या विद्यार्थ्यांचे आणि डॉक्टरांचे अनुभव कथन ऐकले तर हे सर्व मागच्या 1 वर्षातल्या कोरोना काळातले आहेत. सेवांकुर म्हणजे काय आणि सेवांकुरची प्रथम ओळख जर होत असते तर एक दरवर्षीचा एक नित्य उपक्रम आहे. त्या उपक्रमाचं नाव आहे एक सप्ताह देश के नाम. या उपक्रमाबद्दल आपले अनुभव व्यक्त करण्यासाठी मी डॉक्टर संदीप नांदोडे निमंत्रित करतो. डॉक्टर संदीप. नमस्कार. बोला. मी संदीप सुनीलराव नांदोडे,
सध्या SRTR गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अंबाजोगाई येथे इंटर्न डॉक्टर म्हणून कार्यरत आहे. सेवांकुर अंबाजोगाई विभागाची शहर प्रमुख ही जिम्मेदारी सध्या माझ्याकडे आहे. एक सप्ताह देश के नाम हा सेवांकुरचा उपक्रम खरंच माझ्यासाठी वर्षभराची एक ऊर्जा घेऊन येणारा, त्याचबरोबर कामाचा उत्साह वाढवणारा ठरलाय. या उपक्रमात गटप्रमुख आणि बौद्धिक विभागात काम करत असताना माझ्यातील नेतृत्व क्षमता आणि संभाषण कौशल्य यांना फार मोठं प्रोत्साहन मिळालं आहे. तसेच वैयक्तिक जीवनात जगत असताना स्वतःचा व्यक्तिमत्व विकास करत देशसेवा हे उद्दिष्ट कसे समोर ठेवता येईल याचा वैचारिक दृष्टिकोनही मला सेवांकुरमुळे प्राप्त झालाय. देशसेवा काय आहे, मानव सेवेतून देशसेवा कशी साध्य करावी याची अनुभूती मला उपक्रमात सहभागी झालेल्या व्यक्तींकडून मिळाली. आणि याचा प्रत्यक्ष अनुभव म्हणजे सध्या परिस्थितीत कोविड रुग्णांना सेवा देऊन देशसेवेत सक्रिय असल्याचे मिळणारे सर्वात मोठे समाधान. त्याचबरोबर वैद्यकीय शिक्षण घेत असताना आपण आपल्या समाजाचं, आपल्या देशाचं देणं लागतो. हा जो संस्कार आज माझ्यामध्ये रुजू होताना दिसत आहे तोही नक्की सेवांकुरसमुळेच. माझा हा अनुभव आपल्या समोर सांगताना मला नक्कीच खूप आनंद होतोय. जसं आपण म्हणतो की an experience learned should be an experience shared. तसंच आपल्याला आलेला हा चांगला अनुभव इतरांसमोर ठेवून त्यांनाही देशसेवेसाठी प्रेरित करणे हा मला वाटतं माझ्यामध्ये आलेला सर्वात मोठा बदल आहे. हे सर्व बदल माझ्यामध्ये घडून आणल्याबद्दल मी संपूर्ण सेवांकुर परिवाराचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद संदीप. अनेक वर्षांच्या सातत्यपूर्ण एक सप्ताह देश के नाम या उपक्रमानंतर सर्व कार्यकर्त्यांमध्ये एक चर्चा व्हायला लागली की इतका चांगला उपक्रम असेल तर हा काही सीमित विद्यार्थ्यांपर्यंत न राहता महाराष्ट्र नव्हे तर पूर्ण देशातील वैद्यकीय विद्यार्थ्यांपर्यंत हा उपक्रम पोहोचावा आणि त्याचा त्यांना फायदा व्हावा. याचकरिता कार्यकर्ता विकास आणि कार्यविस्तार या दृष्टीने एक नवीन कार्यक्रम आखण्याचे मनात आले आणि सन 2018 पासून मे महिन्यामध्ये व्यक्तिमत्व विकास शिबिर या नावाखाली एक नवीन कार्यक्रमाची योजना आखण्यात आली. तर व्यक्तिमत्व विकास शिबिर बद्दल आपले अनुभव व्यक्त करण्यासाठी मी डॉक्टर मयुरी आठवे यांना निमंत्रित करतो. डॉक्टर मयुरी. नमस्कार, मी मयुरी देवीदास आठवे, परतूर जिल्हा जालना येथील रहिवासी आहे आणि MIMSR वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे MBBS इंटर्न आहे आणि त्याचबरोबर सेवांकुरची कार्यकर्ती आहे. मी 2019 पासून सेवांकुरशी जोडली गेली आहे. तर मी 7 दिवसांच्या व्यक्तिमत्व विकास शिबिरामध्ये सहभागी झाले होते. हे शिबिर आर्य चाणक्य विद्याधाम औरंगाबाद या निसर्गमय परिसरात झालं. तिथे आमच्या दिवसाची सुरुवात सकाळी 5:30 व्हायची आणि दिनक्रम असा असायचा की सकाळी योगासने, मग बौद्धिक सत्र, मग गटचर्चा, मग खेळ, मग परत बौद्धिक सत्र आणि मग रात्री आमच्या गप्पा गोष्टी रंगायच्या. बौद्धिक सत्र म्हणजे खूप काही कंटाळवाणी व्याख्यानं असं नव्हतं. तर तिथे आम्हाला सर्व काही आमच्या स्व अनुभवातून शिकायला मिळालं. बौद्धिक सत्राचे विषय आणि त्यांचा क्रम हा अतिशय छान होता. कुठल्याही क्षेत्रात आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याला एक्सलन्स हवं असतं. तर टुवर्ड्स प्रोफेशनल एक्सलन्स या विषयावरती पहिलं मार्गदर्शन होतं. मग आता आपलं एक्सलन्स इतरांपर्यंत कसं पोहोचवायचं त्यासाठी आपल्याला लीड करता यायला हवं. तर लिडरशिप या विषयावरती दुसरं मार्गदर्शन होतं. लीडर तोच जो इतरांच्या क्षमतांना वाव देतो, त्यांना संधी देतो आणि त्यासाठी स्वतःच्या क्षमतांचा वापर करतो. तर त्यासाठी इतरांच्या क्षमता कशा ओळखायच्या, त्यांना प्रोत्साहन कसं द्यायचं हे यामध्ये शिकायला मिळालं. मग एक्सलन्स आणि लिडरशिप यांचं करायचं काय, तर त्यासाठी आपल्याकडे आपलं स्वतःचं विजन हवं. तर विजन हे एक समाजहित करणारं असावं. विजन माझं आहे असं कधीच म्हणायचं नसतं. तर हे एक विजन आहे, प्रोत्साहन देणारं आहे, मला आवडलं म्हणून मी त्यासाठी काम करते आहे. कारण जेव्हा एक व्यक्ती म्हणून आपण काम करतो त्यापेक्षा जास्त काम आपण एक संघटन म्हणून करू शकतो आणि आपल्या कामामध्ये येणारा विरोध हे आपल्यासाठी सुधारण्याची खूप मोठी संधी असते. हे आम्हाला यात शिकायला मिळालं. मग हे सगळं करत असताना वाटेमध्ये अनेक परीक्षा येणार आहेत. तर त्यांना सामोरं जाण्यासाठी परीक्षा दे हसते हसते या विषयावरती मार्गदर्शन मिळालं. आपण आपल्या आयुष्यामध्ये संघर्ष नसेल तर तो आपण आयुष्याचा आनंद घेण्यासाठी तयार करतो. कारण संघर्षातून आपली प्रगती होते आणि परीक्षा आपल्याला संघर्षाची संधी देतात, आपल्याला सुधारण्याची संधी देतात. त्याचबरोबर आपल्या मेंदूला जर आपण चांगल्या सवयी लावल्या तर आपल्यामध्ये सुधारणा होते. मग त्यासाठी आपली आणि आपल्या मेंदूची चांगली मैत्री असायला लागते.
उदाहरण, आपण मेंदूला एखादी सूचना देतो आणि आपण त्यानुसार मेंदू आपल्याला काम करण्याची आज्ञा देतो, पण ती आपण पाळत नाही. मग त्यामुळे पुढच्या वेळेला आपण सूचना दिल्यानंतर मेंदू ते काम करण्याची आज्ञा आपल्याला देत नाही. तर त्यासाठी आपण जेव्हा आपल्याला सूचना देतो तेव्हा ते काम आपण पूर्ण करायला हवं, म्हणजे पुढच्या वेळेस मेंदूही आपलं ऐकेल. या आणि अशा अनेक विषयांवरती आम्हाला अनेक मान्यवरांचं मार्गदर्शन मिळत गेलं. त्याचबरोबर सेवांपूरच्या डॉक्टरांसोबत मनमोकळा संवाद साधता आला. त्याचबरोबर आम्ही तिथे अनेक भारतीय मैदानी खेळ खेळलो. त्या खेळांचं वैशिष्ट्य असं होतं की ते खेळ खेळण्यासाठी कुठल्याही साधनांची आवश्यकता नव्हती. त्यात आम्ही आमचं बालपण अनुभवत होतो. आणि एक गोष्ट जी सतत जाणवली ती म्हणजे शिस्त आणि वेळेचं नियोजन. या आणि अशा अनेक गोष्टी या कार्यक्रमामध्ये आम्हाला शिकायला मिळाल्या. त्याचबरोबर आज श्री भैयाजी जोशींसमोर मला अनुभव कथनाची संधी मिळाली, त्यासाठी मी सेवांपूरची ऋणी आहे. धन्यवाद. धन्यवाद मयुरी. सेवांपूरच्या या कोरोना काळातील उपक्रम आणि सेवा कार्याबद्दल आजच्या या अनुभव कथन कार्यक्रमासाठी माननीय भैयाजी यांनी आपला अमूल्य वेळ दिला, त्याबद्दल संपूर्ण सेवांकुर तर्फे मी माननीय भैयाजींचे मनापासून आभार व्यक्त करतो. यानंतर माननीय भैयाजी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करतील. भैयाजींच्या मार्गदर्शनानंतर शांती मंत्र होईल आणि शांती मंत्रानंतर कार्यक्रम संपेल. आदरणीय भैयाजी. बहुतेक भैयाजी बाहेर पडलेत. विषयात भैयाजी बाहेर पडले, जस्ट बाहेर पडले. ठीक, वाट बघूया, कदाचित त्यांना फोन आला असेल. फोन करू का त्यांना? करा नितीन सर, फोन करा. सेवांकुरच्या या कोरोना काळातील उपक्रम आणि सेवा कार्याबद्दल आजच्या या अनुभव कथन कार्यक्रमासाठी माननीय भैयाजी यांनी त्यांचा आपला अमूल्य वेळ सेवांकुरसाठी दिला, त्यासाठी मी सेवांकुर तर्फे माननीय भैयाजी यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. यानंतर माननीय भैयाजी यांचे आपल्या सर्वांसाठी मार्गदर्शन होईल आणि भैयाजींच्या मार्गदर्शनानंतर शांती मंत्राने कार्यक्रम संपेल. आदरणीय भैयाजी. सर्वांना नमस्कार. क्षमा करा, जरा मध्यंतरी काहीतरी नेटवर्कचा समस्या आल्यामुळे मध्ये आपला संपर्क खंडित झाला होता. सेवांकुर कल्पनेचे उद्गाते म्हणा, प्रारंभकर्ते म्हणा, कल्पक त्यांनी जे प्रारंभ केलं असे आपल्यामध्ये उपस्थित डॉक्टर अश्विनी तुपकरीजी, डॉक्टर विश्वासराव, डॉक्टर नितीनजी आणि सर्व सेवांकुरच्या उपक्रमामध्ये सहभागी झालेले सर्व बंधू आणि भगिनींना आपल्या सर्वांनाच भेटून अत्यंत आनंद वाटलाय. सुट्टीमध्ये एक आठवडा काढून जायचं आणि आपल्या समाजाच्या परिस्थितीचं जवळून दर्शन करायचं आणि आपल्या ज्ञानाचा, आपल्या अनुभवाचा उपयोग समाजासाठी कसा होईल अशा कल्पनेने जे जे आपल्याला करणं शक्य आहे ते आपण करायचं, हे सेवांकुरच्या माध्यमातून तुम्हा सर्व मंडळींना करण्याची एक योग्य संधी उपलब्ध झालेली आहे. मुळामध्येच
व्यक्तीचं आजारपण हे माणसाला संवेदनशील बनवतं. म्हणजे वेदना असतेच आणि ती वेदना त्याला आणखी नाजूक बनवते. हे आता कोरोनासारख्या महामारीच्या काळात हे नक्कीच आपल्याला समाजाचं मन लक्षामध्ये येतं आणि त्यामुळे अशा वेळी कोणीतरी त्या दुःखावरती फुंकर घालणं, औषधापेक्षा सुद्धा फुंकर घालणं याला महत्व आहे. प्रेमाने चौकशी करणं याला महत्व आहे. आणि म्हणून या काळामध्ये बघितलं आपण की कोरोनाच्या या सगळ्या कालखंडामध्ये अनेक गोष्टी आम्हाला बघायला मिळाल्या, अनेक गोष्टी आम्हाला शिकायला मिळाल्या, अनेक गोष्टी विचार करायला लावणाऱ्या घडलेल्या आहेत. व्यक्ती निराश होते म्हणजे काय, व्यक्ती हताश होते म्हणजे काय, सर्व प्रकारचं भविष्य आपलं अंधकारमय आहे असं वाटायला लागतं आणि त्यातून निर्माण होणारी जी भीती आहे ती भीती म्हणजे काय हे फार जवळून तुम्ही सर्वांनी तर बघितलंच आहे, पण आमच्यासारखे या क्षेत्रामध्ये कुठे ना कुठे काम करणाऱ्या मंडळींना सुद्धा हे जाणवत होतं. इतकी अनिश्चितता या काळामध्ये आहे. औषधं वेळेवर मिळतील की नाही, दवाखान्यात जागा मिळेल की नाही, डॉक्टर चांगले मिळतील की नाही, अशा अनेक संभ्रमित अवस्थेमध्ये या कोरोनाच्या कालखंडामध्ये जे रुग्ण येऊन गेले, म्हणजे हा रुग्णाचा कधी कधी या रुग्णाच्या आवाज गेला, आवाज. हो. चर्चेमध्ये बोलण्याकरता फार बरं वाटतं. म्यूट झालं भैया. निलेशजी. आता आहे अनम्यूट, बोलता येईल आता. हा, आता ऐकू येत आहे ना? येत आहे भैयाजी. आता ऐकू येत आहे, आवाज येतोय. ऐकू येत आहे? हो. त्यामुळे हा एक वेगळ्या प्रकारचा अनुभव तुम्ही आम्ही सर्वांनीच समाजाने घेतलेला आहे आणि म्हणून या काळामध्ये आपल्यासारख्यांनी केलेल्या कामाचं एक आगळं वेगळं महत्व आहे. आगळं वेगळं महत्व आहे. मला असं वाटतं की एका विशिष्ट प्रकारच्या परिस्थितीतून आपण चाललेलो आहोत. खरं म्हणजे भारतामध्ये शिक्षण घेत असतानाच अशा प्रकारची मानसिकता विद्यार्थ्यांची तयार झाली पाहिजे, ही खरं मुळामध्ये आज आपल्या देशाची गरज आहे. शिक्षणाने माणूस तयार होतो असं वाटत नाही, पण शिक्षणाने माणूस तयार होण्याचा एक मार्ग उपलब्ध होतो. माणूस तयार होण्याकरता शिक्षणाच्या जोडीने काही असावं लागतं आणि मग ते डॉक्टर हेडगेवार रुग्णालय सारखी मंडळी, त्यात काम करणारी मंडळी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामातून संपर्कामध्ये येणारी मंडळी, हे केवळ शिक्षित होत नाहीत तर सुशिक्षित होतात आणि केवळ सुशिक्षित नसतात तर ते चांगले सुसंस्कारितही होत असतात. आज व्यक्ती निर्माणाच्या कल्पनेमध्ये अशा प्रकारच्या सर्व गुणांनी युक्त अशा मंडळींची आवश्यकता आहे. केवळ शिक्षणामुळे समाजाचे प्रश्न कधी सुटलेले नाहीत आणि केवळ आर्थिक सुबत्तेमुळे पण समाजाचे प्रश्न कधी सुटलेले नाहीत. समाजाचे प्रश्न आहेत, त्या प्रश्नांचं उत्तर आहे, असे उत्तर शोधणारे, संवेदनेने भरलेले असे व्यक्तिमत्व या देशामध्ये आवश्यक आहेत.
ती ज्या ज्या वेळेला आपल्याला उपलब्ध झाली त्या वेळेला देशाचे समाजाचे प्रश्न हे सुटण्याचा मार्ग अत्यंत प्रशस्त होत गेलेला आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांनाच या सेवांकुरच्या माध्यमातून एक केवळ एक सेवेची संधी मिळते असं नाही, तर मला असं वाटतं की आपल्या सर्वांनाच समाजाकडे बघण्याची एक दृष्टी मिळत असते. अनुभव पुष्कळ शिकवून जातो. पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रत्यक्ष काम करताना येणारा जो अनुभव आहे हा अधिक मोलाचा आहे, महत्वाचा आहे. पुस्तकातलं ज्ञान कमी महत्वाचं नाही, परंतु ते पुरेसं नाही. पुष्कळ कमी शिकलेली मंडळी समाजासाठी अत्यंत श्रेष्ठ अशा प्रकारची कामं करताना आपण जेव्हा बघतो आणि विपरीत परिस्थितीमध्ये जीवन जगणारी मंडळी सुद्धा सामाजिक कर्तव्य म्हणून जेव्हा समोर येऊन समाजाकरता काम करतात त्यावेळेला लक्षामध्ये येतं की समाजासाठी काम करण्याकरता आवश्यक काय आहे, तर आवश्यक हे केवळ हृदयाची, मनाची विशालता, मनातले संस्कार हेच त्याला आवश्यक आहेत. भारतामध्ये 1948 नंतर म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाने अनेक विषयांमध्ये खूप चांगली प्रगती केलेली आहे. ती सुरक्षेच्या क्षेत्रामध्ये असेल, ती विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये असेल, ती शोध कार्यांच्या क्षेत्रामध्ये असेल, ती कृषी उत्पन्नाच्या क्षेत्रामध्ये असेल, ती वेगवेगळ्या प्रकारचं तंत्रज्ञानामध्ये असेल, वैद्यकीय सेवेचं वैद्यकीय शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये असेल किंवा अशा कोणत्याही प्रकारच्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत सुद्धा आज आपण देशाला एका टप्प्यावरती आपण पोहोचलेला अनुभवतो आहोत. पण हे दृश्य एकीकडे आहे आणि दुसरं दृश्य एकीकडे आहे की समाजाचा फार मोठा वर्ग स्वास्थ्य सेवेपासून पण वंचित आहे आणि शिक्षणापासून पण वंचित आहे. त्यांचं जीवन घडणार कसं, त्यांचं जीवन सुखी कसं होणार. आणि म्हणून एकीकडे देशाची प्रगती होत असताना आपल्या देशातला 25-30% समाजाचा वर्ग हा मागे राहील आणि तो मागे आहे आणि समाज पुढे जाईल, देश पुढे जाईल हे शक्य नाही. आणि म्हणून आपल्याकडे गीतामध्ये आम्ही म्हणत असतो की आम्हाला सर्व समाजाला बरोबर घेऊन चालायचं आहे. काही लोक संपन्न झाले, काही लोक सुखी झाले, त्यांनी देश मोठा होत नाही तोपर्यंत सर्वसामान्य माणसांचा सुद्धा एक जीवनाचा स्तर उंचावत नाही. आणि या जीवनाच्या क्षेत्रामध्ये शिक्षा आणि आरोग्य या दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. सेवांकुरच्या माध्यमातून आपण सर्वांनाच अशा प्रकारची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. या कामाचं नाव आहे सेवा अंकुर. हा अंकुर आहे, याचा वृक्ष कसा होईल याचा आपण विचार करण्याची आवश्यकता आहे. इथे एक घोषणा मी वारंवार ऐकत चाललो, अनेक लोक देतात, ती फक्त एकदा सांगून मी माझं बोलणं पूर्ण करणार आहे. विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये असं म्हटलंय की सुट्टीमध्ये 1 आठवडा आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर किमान 1 वर्ष. इंग्रजीमध्ये म्हणताना म्हटलं इन द व्हॅकेशन 1 वीक फॉर द नेशन, आफ्टर एज्युकेशन 1 इयर फॉर द नेशन. अशा प्रकारची एक शृंखला या देशामध्ये असली पाहिजे. आपल्या मनामध्ये या कामामुळे सेवेचा अंकुर झालेला आहे. त्या अंकुराचं छोटं रोपटं कसं होईल, त्या रोपातून वृक्ष कसा तयार होईल हे मात्र सेवांकुर ज्यांनी सुरू केलं त्यांचं नाही, तर ज्या कामाचा स्पर्श तुम्हा सर्वांना झाला ही आमची जबाबदारी आहे. त्या अंकुरातून एक रोपटं तयार होईल, त्या रोपट्यातून एक मोठा विशाल वृक्ष पण तयार होऊ शकतो. या दिशेने आपले सर्वांचे प्रयत्न असावेत. आजच्या निवेदनामध्ये खूप चांगली निवेदनं झाली. शेवटचं निवेदन म्हणत असताना व्यक्तिमत्व विकास शिबिर म्हटलंय. मी असं सुचवेन की इंग्रजीमध्ये पर्सनॅलिटी असा एकच शब्द आहे, पण भारतीय भाषांमध्ये मग ती हिंदी असो, ती तामिळ असो, ती गुजराती असो, ती मराठी असो, याला आपल्याकडे 2 शब्द आहेत. एक आहे व्यक्तित्व आणि एक आहे व्यक्तिमत्व. व्यक्तित्व आणि व्यक्तिमत्व मिळून पूर्ण व्यक्तीचा विकास होत असतो. व्यक्तिमत्व बऱ्याच अंशाने बाह्य दर्शन आहे आणि व्यक्तित्व हे आंतरिक विकासाचं एक गमक आहे. मला असं वाटतं की आपण सर्व
या सेवांकुरच्या कामात आल्यानंतर आपलं व्यक्तित्व विकसित व्हावं आणि त्या व्यक्तित्वाचा, आपल्या गुणांचा, आपल्या क्षमतेचा, आपल्या प्रतिभेचा उपयोग समाजासाठी जीवनभर आपण कसा करू शकू, असाच प्रकारचा भाव तुमच्या मनामध्ये सशक्त व्हावा हीच अपेक्षा व्यक्त करून आणि पुन्हा एकदा आयोजकांना धन्यवाद देऊन आणि आपण सर्व या कोरोनाच्या काळामध्ये जे काही काम केलंय त्या सेवेला, त्या कर्तृत्वाला नमस्कार करून मी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन माझं बोलणं संपवतो. धन्यवाद मान्य भैयाजी. मी शांती मंत्र म्हणतो. सर्वांनी आपण आहात त्याच ठिकाणी हात जोडून शांती मंत्र बोलायचा आहे. कुणीही अनम्यूट करायचं नाहीये. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. एकशे 20 जण होते म्हटलं.